मीरा भाईंदरमध्ये पाणी टंचाईमुळे आज शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे सामील झाले होते। त्यांनी त्यांचा मोर्चा जो होता तो महानगरपालिकेत धडकलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतःही शिवसैनिक आहेत। आपण त्याच्यावर जाणून घ्यायचा प्रयत्न करा। म्हणजे तो काय सांगाल, आज तुम्ही मोर्चा आणलाय महानगरपालिकेवर, काय पाहिजे? हे बघा, गेले 2 ते 4 महिन्यापासून या शहरामध्ये जी पाणी टंचाई आहे त्याचा उद्रेक आज जनतेच्या माध्यमातून 9 जून 2026 रोजी या महानगरपालिकेवरती मोर्चाच्या माध्यमातून काढण्यात आला आहे। आज या शहरातील जनता पाणी नसल्यामुळे खूप त्रस्त आहे आणि त्याला आज मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शिवसैनिकांनी त्यांना सहकार्य करत या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आलेलो आहोत। मला वाटतं ज्या प्रकारे या शहराची मुंबईच्या वेशीवरती असलेले शहर आहे आणि या शहराची लोकसंख्या पाहता जवळजवळ 15 लाख लोकसंख्या आहे आणि 240 MLD जर पाणी पुरवठा झाला तर ह्या शहराला पाणी व्यवस्थित मिळू शकते। परंतु आज रेकॉर्डप्रमाणे पाहता जवळजवळ मंजूर पाणीपैकीसुद्धा म्हणजे मंजूर 218 MLD पाणी आहे जे MIDC आणि स्टेम प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी येते। परंतु सर्व लिकेज पाहता, तांत्रिक गोष्टी पाहता या शहरामध्ये पाणी पोचते ते फक्त 195 MLD। म्हणजे शहराची लोकसंख्या 15 लाख आहे आणि जवळजवळ 19,50 लाख लिटर पाणी या शहरामध्ये येते। म्हणजे 130 लिटर प्रति व्यक्ती या शहराला पाणी मिळतं आहे। परंतु आम्हाला त्याची खात्री नाही आहे, कारण हे फक्त पेपरवरती आहे। परंतु ॲक्च्युअल जे पाणी येतं आहे हे रेकॉर्डप्रमाणे जवळजवळ 110 ते 112 लिटर पाणी या प्रति व्यक्ती या शहराला मिळतं आहे आणि ते अपुरं आहे। आणि म्हणून आज या जनतेच्या वतीने आज या मोर्चा काढत उद्रेक व्यक्त करण्यात आला। माझी प्रशासनाला विनंती आहे की जे या शहराला पाणी पुरवठा होतो आहे त्याचं नियोजन व्यवस्थित करून आज प्रत्येक व्यक्तीला पाणी व्यवस्थित मिळवण्यासाठी प्रयत्न करावे। अन्यथा आम्ही आमचे मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब यांना निवेदन देणार आहोत की ह्या शहराला जे पाणी पुरवठा होतो आहे तो व्यवस्थित होण्यासाठी आज प्रत्येक नेत्याकडून फक्त 24 तास पाणी, 24 तास पाणी, परंतु 24 तास पाणी की 24 तासावर पाणी हा मोठा गोंधळ या जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे। आणि म्हणून आज हे पाणी 24 तासावरती येत नाही, 36 तासावरती पाणी येते। म्हणून जो प्रकल्प सूर्या प्रकल्प आहे, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून 240 MLD पाणी या ठिकाणी येणार आहे, त्या ज्या काय परवानग्या असतील त्या MMRDच्या माध्यमातून लवकर पूर्ण करून या मीरा भाईंदर शहराला जे मुंबईच्या वेशीवरती आहे त्या शहराला, त्या शहरातील जनतेला योग्य प्रकारे पाणी पुरवठा व्हावा ही आमच्या सर्वांना विनंती आहे। आज खरी परिस्थिती पाहता खरंच पाणी या ठिकाणी प्यायलासुद्धा नाही आणि धुवायलासुद्धा नाही आहे, म्हणजे तोंड धुवायलासुद्धा या शहरामध्ये पाणी नाही आहे। म्हणून लवकरात लवकर निर्णय घेऊन आपण प्रकल्प पूर्ण करावा। बघा, आम्ही टमरेल मोर्चा जो आज आयोजित केला आहे, एक निवेदनसाठी तो आयोजित केला होता। खरं बघा, प्रशासनाला प्रॉपर्टी टॅक्स दिलं जातं, पाण्याचं बिल भरलं जातं, तरीसुद्धा पाणी मिळत नाही। जवळजवळ 24 तासातून पाणी देणार असं बोललं जातं, पण 48 तास झाले तरी पाणी मिळत नाही आणि पाण्याचा दाब एवढा कमी असतो। पण काही सोसायटी आहे की त्यांना टँकरही उपलब्ध करून देतात, म्हणजे थोडा भेदभाव दिसतोय। तर तसं न होता आणि बघा, प्रॉपर्टी जसं नगरपालिका झाली, महासभा पहिलीच झाली, त्या महासभेमध्ये पहिल्याच महासभेमध्ये त्या लोकांनी प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याचा धोरण धरलं होतं। बरोबर आहे, तुम्ही जर प्रॉपर्टी टॅक्स वाढवता, हे सर्व करता, तर तुम्हाला नागरिकांना सुविधा पण दिली पाहिजे। आणि जर नागरिक सगळं टॅक्स देतात, सर्व बाकीचे बिलं पे करतात, तर असं का? आणि वरती त्यांनी टँकर मागवायचा, त्यांना किती म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून ते लोक किती डाऊन होतात हे पण तुम्ही पाहिलं पाहिजे। नवीन जे प्रोजेक्ट येतात, नवीन जे सोसायट्या बनतात, कॉम्प्लेक्स बनतात, ते तुम्ही घ्यायला जा तिथे फ्लॅट, ते लोक सांगणार तुम्हाला 24 तास पाणी मिळणार। मग त्या लोकांना कसं काय हे पाणी उपलब्ध करून देतात? ते लोक असं तर सांगत नसतील ना। जर त्या सोसायटीला हे लोक नगरपालिकेच्या माध्यमातून काहीतरी प्रॉमिस असेल ना की पाणी मिळत जाईल, म्हणून ते लोक बोलतात। परत काही असं पण दिसतं की जिथे त्यांची मेजॉरिटी आहे, जिथे त्यांचे लोक आहेत, तिथे पाणी कनेक्शन असतानाही टँकरच्या माध्यमातून पण पाणी पुरवलं जातं। तर आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या निवेदनाला मान सन्मान देतील आणि हे करतील आणि पाणी लोकांना मिळून जाईल। खरं म्हणजे हे आंदोलन फक्त शिवसेनेचं नसून सामान्य नागरिकांचं आहे, सामान्य महिलेचं आहे। जो दर दिवशी जी महिला
आपल्या किचनमध्ये घरामध्ये काम करीत असताना ज्या त्रास सहन करीत आहेत त्यांचा आक्रोश हा मोर्चा आहे आणि या माध्यमातूनच आम्हाला दर दिवशी मुबलक असं पाणी मिळावं हीच आम्ही अपेक्षा घेऊन प्रशासनाकडे आणि येथील सत्ताधारी महापौरांकडे आलेलो आहोत. परंतु खेदाने सांगावं लागते की येथील महापौर इथे उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला उपमहापौरांकडे हे निवेदन द्यावं लागलं. परंतु अपेक्षा आहे की लवकरच पाणी मिळेल. परंतु अपेक्षाचा भंग करणं हे BJP सरकारचं एक ब्रीदवाक्य आहे आणि तेच वाक्य कदाचित खोटं ठरावं अशीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. हे होते शिवसैनिक. त्यांचं असं म्हणणं आहे की जर लोकांकडून टॅक्स घेत आहे तर त्यांना तुम्ही मुबलक पाणीसुद्धा देण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेकीसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.